उन्हाळ्याच्या सुट्टीला आम्ही निघालो आमच्या गावाला. आता कुठंही जायचं म्हटलं की आपल्या 4-5 बॅगा फिक्स ठरलेल्या असतातच. रात्रीचे 10:40ला आमची ट्रेन असते. 10:20ला आम्ही येऊन बसलो स्टेशनवर. घरामध्ये सगळं जेवण वगैरे करून सगळं आवरून मग आलो आम्ही. आता इकडे बघा ना, आपलं रेल्वेवर कसं काम करत आहे. मला वाटतं की हे उन्हामुळे नाईट शिफ्ट करत असतील, पण बघून खरंच खूप वाईट वाटतं की आपल्याला असे कामं ना दिवसा जमतात ना रात्री जमतात, पण पोटासाठी काम केल्याशिवाय पर्याय नसतो. सकाळी आम्ही 7:45 वाजता आमच्या घरी पोहोचलो. नेहमी छान झोप होते, पण यावेळेस मात्र ट्रेनमध्ये छान झोप झालीच नाही. मग घरी गेलो, अंघोळ वगैरे सगळं आवरून झाल्यावर देवाची छान पूजा केली. तोपर्यंत आई आमच्या सगळं जेवण वगैरे बनवून ठेवलं होतं. भाकरी, आंबाड्याचं वरण, भात, पालक टाकून मुगाची मोकळी डाळ, तक्कू, कांद्याचं मिरचू, असं दररोज आमच्याकडे असं सिंपल जेवण असतं बरं का. आणि इकडं पोरांचं बघा, जेवण कमी, खाणं, टी व्ही बघणं, फिरणं हे जास्त असतं. चला, असा होता आजचा ब्लॉग. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.